नमस्कार. आपण 12व्या अध्यायातल्या अखेरच्या श्लोकांकडे आज पाहणार आहोत. भगवंताला कोणत्या प्रकारचा भक्तप्रिय असतो ते भगवंत सांगतो आहे. आजचा 19वा श्लोक आहे. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमते भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्यनिंदा स्तुती, निंदास्तुती समान मानणारा, मौनी, अत्यंत मननशील. मौन म्हणजे केवळ न बोलणारा असं नाही, तर मनन करणारा. येन केनचित शरीरनिर्वाह येन केनचित संतुष्ट असं म्हटलं आहे की नेहमी संतुष्ट असलेला, समाधानी असलेला आणि अनिकेत आपल्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल अत्यंत ममत्व नसलेला, आसक्ती नसलेला, स्थिरबुद्धी असलेला. असे सगळे शब्द आपण खरं तर मागच्या वेळेला पाहिलेले आहेत. नुसती थोडी उजळणी म्हणून घेऊन आज आपण 20व्या श्लोकाकडे जाणार आहोत. भगवंताचं लाडकं होण्यासाठी हे सगळे गुण जसेच्या तसं पाळणं खरं तर हवं आहे. किंवा असं म्हणूया की हे सगळे गुण ज्याच्याजवळ आहेत तो भगवंताला प्रिय असतो. अनिकेत हा शब्दाचा विचार फक्त आपण मागच्या वेळेस जरा केला नव्हता, तो परत करूया. अनिकेत म्हणजे काही घर नसलेला असं नाही. संन्याशी जरी झाला, साधू जरी असला, म्हणजे त्याला तुमच्या माझ्यासारखा स्वतःचा फ्लॅट जरी नसला, कुटीत राहत असला, तरी देखील राहण्याच्या ठिकाणाबद्दल आसक्ती नाही असा त्याचा अर्थ. तो जिथे राहतो आहे तिथे जो आसक्ती निर्माण होऊ शकते ना, तर तिथे पण आसक्ती नाही. एकतर तो फिरता असतो. हिमालयामध्ये आजही आपल्याला अनेक साधू आश्रम हे करून आश्रमात राहणारे दिसतात. तर मठात राहतात, देवळात राहतात, धर्मशाळेत राहतात आणि त्या तिथेसुद्धा त्या जागेचं त्यांना ममत्व वाटता कामा नये. आजही आपल्याला नर्मदा परिक्रमा करतात तर चातुर्मासात एका ठिकाणी राहावं लागतं. तर अशा ठिकाणी हे माझं आहे अशी हे असता कामा नये. त्या वेळापुरतं तिथे राहिलं, पुढं गेलं की ममत्व सोडून द्यायचं. प्रापंचिक माणसाला हे कठीण आहे. माझं घर, आपलं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे ते माझं असं जे ममत्व आपण म्हणतो, ते ममत्व अनिकेतमध्ये म्हणजे आपण राहतो त्या ठिकाणाबद्दल ममत्व नसतं. हा जरा विचार केला तर थोडी अवघड गोष्ट आहे, पण भगवंत म्हणतो जो असं करतो तो मला प्रिय आहे. असं आहे की शरीर जरी हे संन्याशी जरी झाला तरी त्याचं शरीरसुद्धा पंचमहाभूतांचंच आहे आणि त्यामुळे ते काही असं दगडाचं लाकडाचं नाही आहे. त्यामुळे त्यालासुद्धा कुठेतरी निवास लागणारच ना. जरी अगदी कुटी म्हटली, धर्मशाळा म्हटली तरी देखील त्याला कुठेतरी राहावं लागणारच. पण तिथेसुद्धा त्याचं ममत्व येता कामा नये, आसक्ती त्याला वाटता कामा नये. माऊलींनी छान आपल्याला सांगितलं आहे, हे विश्वची माझे घर. त्यामुळे सगळं विश्व हेच माझं घर आहे, सगळीकडे मी आहे. माझी झोपडी, माझं घर, माझी कुटी असं ममत्व नाही. सगळं विश्व हे माझं घर आहे. आपण मागच्या वेळेस स्वामी रामतीर्थांचं एक उदाहरण पाहिलं होतं. ते या दृष्टिकोनातून पाहायचं की ते म्हणतात की या पृथ्वीवरच्या ह्या बागा आहेत ना गुलाबाच्या, त्या सगळ्या माझ्याच आहेत. त्या सगळ्या माझ्याच आहेत, म्हणजे ह्यांच्या मालकीच्या आहेत का हो? तिथे असणारी जी काही फुलं येतात ती विकली तर काहीला पैसे मिळतात का हो? नाही. पण हे जे काही असं ममत्व चालेल, हे विश्वाची माझे घरं चालेल, ह्या विश्वातल्या सगळ्या बागा माझ्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्या माझ्या ममत्वाला असं मोठं विशाल केलं तर चालेल, पण छोटं नाही करायचं. हे माझं आहे असं नाही म्हणायचं, हा त्याचा अर्थ आहे. सामान्य तुमचा माझा विचार करायचा झाला तर आपण आपलं घर ज्याला म्हणतो त्या घरामध्ये इतकं ममत्व आहे की ते घर नीट ठेवणं, ते घर स्वच्छ ठेवणं हे आपण करतो, कारण ते माझं आहे असं. तसं ह्या थोडंसं विशाल करून हे विश्व माझं आहे. जसं मी माझं घर स्वच्छ ठेवते, मी माझं घर म्हटल्यावर त्याला सजवते, तसा हा देश माझा आहे, हा सगळं विश्व माझं आहे असं म्हणून विशाल केला दृष्टिकोन तर संत आपल्याला सांगतात तसं करायचं आहे. या अनिकेतामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आज आता आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान करावं लागतं आणि सांगावं लागतं, तुम्ही आपलं स्वतःचं घर जसं स्वच्छ ठेवता तसा परिसर पण आपला आहे, देश पण आपला आहे, त्यालाही आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. असं जे विशाल केलेलं ममत्व आहे ते चालणार आहे. पण
बाकी असते त्या याच्यामध्ये आपल्या ममत्वामध्ये, अशा छोट्याशा ममत्वामध्ये अडकायचं नाही, हा त्याचा अर्थ. गमतीनं वाटतं आपल्याला की आपण आपली गाडी असली तो गाडीचा दरवाजा कसा हळूवार वापरतो. जरा जरी कोणी असा खटकन ओढला, "अरे, अरे, हळू-हळू" असं म्हणतो. आणि लाल डबा आपला एस टीचा डबा खाडकन दरवाजा ओढल्याशिवाय तो उघडत नाही किंवा बंद होत नाही. तर इथे आपल्याला आठवण होते की ममत्व माझं असं की मी ते कसं सांभाळते. तर हे सगळं माझंच आहे अशा पद्धतीने इथे सांभाळलं पाहिजे, असा त्याचा अर्थ. असा त्या म्हणजे अशी सगळ्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या नातवंडांची, आपल्या मुलांची जशी काळजी घेतो तशी सगळ्यांची आपल्याला काळजी घेते. सगळ्यांबद्दल आपल्याला ममत्व वाटलं पाहिजे. सर्व भूत हि ते रता, सगळ्या भूतवत्रांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. असाच दृष्टिकोन ह्या अनिकेता शब्दाबरोबर आहे. थोडक्यात काय, ते असं ममत्व आपलं व्यापक करायचं. जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत. आता आपण हे असं नुसतं वाचणं, नुसतं सांगणं, नुसतं आठवणं, केव्हा तरी त्याचं मनन करणं, एवढं नाही पुरणार. माऊलींनी हे विश्वाची माझं घर म्हटल्यानंतर पुढे म्हटलं आहे, ऐसी मती जयाची स्थिर. नुसतं एकदा मनात येऊन नाही किंवा नुसतं वाचून बोलून नाही, तर असं मनामध्ये ज्याच्या स्थिर होतं, म्हणजे स्थिर बुद्धी असलेला असा तो भगवंताचा लाडका आहे. असे जे सगळे गुण दिलेत ते स्थिर पद्धतीने त्याच्या बुद्धीमध्ये जे स्थिर आहेत, असा जो भगवंताचा भक्त आहे तो म्हणतो माझा तो लाडका भक्त आहे. आता जो पुढला श्लोक आहे 20वा, अखेरचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये भगवंत आता या आणखीन काही गुणांचा विचार करणार आहेत. ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. ये तो म्हणजे जे कोणी भक्त, मी सांगतो असं श्रद्धाधाना, हा अत्यंत श्रद्धाळू आहेत. आणि असं आहे की श्रद्धाळू आहे, ठीक आहे, त्यांना आत्मज्ञान वगैरे नसेल झालं, अज्ञानी असेल, अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव आहे, भक्त आहे, अज्ञानी असेल, ज्यांनी भगवंताला किंवा स्वतःला जाणलेलं नाही असे जे कोणी आहेत, अशांबद्दल आता शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो आहे की त्याला आत्मज्ञान वगैरे काही झालं नसेल कदाचित, त्यांनी स्वतःला जाणलं नाही आहे, त्यांनी भगवंताला जाणलं नाही आहे, पण भगवंतावर त्याची अत्यंत दृढनिष्ठा आहे. मतपरमाहा, मतपरायण झालेले आहे. इदम ते यथोक्तम, म्हणजे आत्तापर्यंत जे झालं यथा उक्तम. आता ह्या सगळ्या अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुणैवच्यापासून 8 श्लोकांमध्ये मी सगळ्या भक्ताच्या क्वालिटीज सांगतो आहे. त्या सगळ्या आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या धर्म्यामृतम, धर्ममय, आणि अमृताचं असं जे मोठ्या प्रेमभावने, निष्काम भावनेनं, प्रेमभावनेनं सेवन करतात ते भक्त सेवन करतात म्हणजे आचरण करतात. हे सगळं जे की मी 8 श्लोकामध्ये सांगितलं ते सगळं जे की आचरण करतात ते भक्ता मे अतीव प्रिया. ते सगळे भक्त मला अतिशय प्रिय असतात, असा ह्या श्लोकाचा विचार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की श्रद्धा भगवंतावर असली पाहिजे. भले आत्मज्ञान, भगवंताला जाणणं, स्वतःला जाणणं हे जमलं नसेल, पण असा जो अज्ञानी असला तरी जो श्रद्धावान भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे. कारण तो आत्ता सांगितलेल्या ह्या सगळ्या गुणांचा विचार करतो, निष्काम भावनेनं, प्रेम भावनेनं या सगळ्या गोष्टींच्या आचरण करतो. आणि म्हणून भगवंत म्हणतो मला हा भक्त अत्यंत प्रिय आहे. पाहूया आपण एकेका शब्दाचा विचार जरा करून. श्रद्धावान म्हटलेलं आहे, श्रद्धाळू आहे, श्रद्धा आहे, म्हणजे श्रद्धा आहे आणि ज्ञान असेलच असं कदाचित अज्ञान असेल. तर म्हणजे वेद, शास्त्र, ग्रंथ निरनिराळे किंवा गुरु, परमेश्वर यांच्या वचनावर त्याचा विश्वास आहे. सद्गुरू काय सांगतील ते. भगवंतानी म्हणजे गुरुनी आपल्या नुसतं म्हटलं, कल्याणा छाती उडाली, सेकंदभरसुद्धा काय करावं हा विचार आला नाही कल्याणाच्या मनात. असं सद्गुरूंच्या शब्दावर, वेदांच्या शब्दावर, शास्त्राच्या शब्दावर, परमेश्वर काय सांगतो त्याच्यावर दृढ श्रद्धा असणारा हा जो श्रद्धाळू आहे, हा भक्त भगवंताला, म्हणजे तो भगवंताला जाणत नसला, स्वतःला जाणत नसला तरी भगवंत म्हणतो माझ्याविषयीचं हे जे त्याची श्रद्धा, हे जे त्याचं ज्ञान आहे ते असं असेल की ते कदाचित ऐकी बसेल, त्यांनी अनेकांकडून ऐकलेलं आहे, पण त्याची बसली आहे श्रद्धा. मग त्याला अहम ब्रह्मास्मी हे त्या ज्ञानीभक्ताला कदाचित
शब्दांचे अर्थ कळणार नाहीत, पण त्याला ती अनुभूती आहे, कारण मी म्हणजेच भगवंत असं तो म्हणतो आहे. सिद्ध ज्ञानी भक्त हा भगवंताच्या यांनी वर्णन केलं आहे की मोठ्या मुलासारखा आहे. मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा म्हटलं तर मोठा मुलगा जर असा असतो ना की तो करता सवरता जाणकार जबाबदार असतो. मोठ्या आईवडिलांची सेवा करणं, घरातल्या काही जबाबदाऱ्या करणं, प्रेमानं तो सगळं करतो. अशा मुलावर पण आईवडिलांचं प्रेम असतंच, नाही असं नाही. आईवडिलांचा तो कुटुंबाचा आधारच असतो. त्याच्यावर जबाबदारी असते, तो मोठ्या मनाने मोठ्या जबाबदारीनं सगळं करत असतो. त्यामुळे तो आधार आहेच, त्याच्यावर आईवडिलांचं प्रेम आहेच. पण लहाना जो दुसरा मुलगा आहे तो समजा ह्याच्या इतका कर्तबगार नाही आहे. मग तो मात्र थोडा आईवरती अवलंबून असतो आणि मग नाही म्हटलं तरी तो जे काही करतो त्याचं कौतुक आईला वाटतं. तो पण आईला म्हणजे आनंद देतो. त्याच्या इतकी कर्तबगारी मोठ्या इतकी नसेल, पण ते जो काही करतो आहे ते त्याच्या तुलनेमध्ये मोठ्या मुलाच्या तुलनेत न जाता आईचं त्या लहान्यावर जरा अधिक प्रेम आहे. तिला त्याचं जरा जरी थोडेसे गुण दिसले की त्याला लगेच प्रेम वाटतं. असं म्हणे या साधकाबद्दल भगवंताचं असतं. ज्ञानी भक्तावर भगवंताचं प्रेम आहेच, पण हा जरी ज्ञानी असा नसला, ग्रंथाभ्यास नसले, भगवंत म्हणजे काय त्याला कळलं नसलं, अहम ब्रह्मास्मी त्याला कळलं नसलं, तरी त्याची जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळे भगवंताचं त्याच्यावर फार प्रेम आहे असं सांगतात. म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा जरी हा श्रद्धावान भक्ताला अनुभव नसला तरी तो श्रद्धेनं मानतोच आहे ना, की भगवंत नावाची एक फार मोठी शक्ती आहे आणि ती ह्या सगळ्या विश्वाची निर्मिती करते आहे, ह्या सगळ्या विश्वाला सांभाळते आहे आणि म्हणून हा भगवंत अत्यंत दयाळू आहे. या दयाळू भक्तावर त्याची अत्यंत दृढ निष्ठा आहे. आता असं आहे की भगवंताचा जर विचार केला म्हणजे श्रीकृष्णाच्या चरित्राचा विचार केला तर आपल्याला कळतं की त्यांनी शिशुपालाला सुद्धा क्षमा केली की हो. तसा भगवंत अत्यंत कृपाळू आहे. त्यांनी एकीकडे शबरीची उष्टी बोरं खाल्ली आहेत असं आपण वाचलं, सुदाम्याचे पोहे खाल्ले आहेत असं आपण वाचलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी अगदी भगवंतानी त्याला उदंड सगळं दिलं की अमृतच दिलं म्हणूया असं आहेच. का तर केवळ ही जी काही भगवंताची निष्ठा आहे, भक्ती आहे भगवंतावरची, त्यामुळे असं आपल्याला दिसतं. आता हे जे काही आहे हे काही भगवंताचं स्वरूप नाही, तो अवतार रूप आहे. भगवंत अवतारात आला आणि त्यांनी सुदाम्याचे काय पोहे आवडीनं खाल्ले, उष्टी बोरं खाल्ली, काय जनाबाईला दळण दळायला लागला वगैरे वगैरे. अनेक संतांच्या अनेक भक्तांच्या कथा आपल्याला माहिती आहे. पण भगवंताचं खरं जे स्वरूप आहे तो काय आहे? स्वरूप आणि स्वभाव यामधला फरक लक्षात घेतला तर भगवंताचं स्वरूप काय, तर तो सगळीकडे आहेच आहे. पण भगवंताचं जर का स्वभाव पाहिला तर तो काय, तो अत्यंत दयाळू आहे, तो अत्यंत प्रेमळ आहे, तो सगळ्यांवर कृपा करणार आहे. संत जर सुद्धा असेच आहे, संतसुद्धा अत्यंत दयाळू आहेत, शांत आहेत, विवेकी आहेत, सगळ्यांना योग्य मार्गावर नेणारा हा त्यांचा स्वभाव आहे. संत ह्या स्वभावाचे आहेत. भगवंताचा असा स्वभाव आहे. आणि स्वरूप म्हणजे जे की आहे आता हे जे काही आपण अवतार धारण करून संत हे अवतार धारण करून आलेलेच असतात. आपल्या सगळ्या सामान्यांना मार्गस्थ करण्यासाठी ते अशा पद्धतीनं काहीतरी अवतार धारण करून येतात. देहधारी होऊन भगवंतच संत रूपामध्ये येतो आणि आपल्याला योग्य पद्धतीनं योग्य मार्गाला घेऊन जातो. असा असा जो भगवंत आहे त्या भगवंत भक्ताला बरोबर ओळखतो आणि असा भक्त भगवंताला प्रिय आहे. हा जो श्रद्धावान भक्त श्रद्धेनं जाणतो आहे की भगवंत सर्वव्यापी आहे, सर्वत्र भगवंत आहेच आहे, पुन्हा भगवंत सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सगळं माहिती आहे. भक्ताच्या अडचणीला भक्ताच्या संकटाला तो नक्कीच मदत करतो अशी त्याची एक खात्री आहे. सर्वव्यापी सर्वज्ञ असणारा खरं तर ज्ञानी भक्त सर्वं खलु इदं ब्रह्म असं जाणेल. हा जो भक्त आहे हा सगळीकडे भगवंत आहेच आहे असं जाणेल. शब्द वेगळे असले तरी ते जाणण्याची जी गोष्ट आहे ती तीच आहे. आत्मज्ञानाचा किंवा सर्वं खलु इदं ब्रह्म चराचरात ब्रह्म भरलेलं आहे असं जो ज्ञानी भक्त म्हणतो तोच हा लाडका भक्त म्हणतो की हो भगवंत सगळीकडे आहे. अशी ह्या श्रद्धाळू साधकाची श्रद्धा असते. हे ज्ञान नसलं तरी श्रद्धा त्याची आहे. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखत असतो, पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, सहवास असतो,
त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा असणं, आदर असणं वेगळं आणि केवळ ऐकीव माहितीवर पूर्ण विश्वास ठेवणं वेगळं. आता हे केवळ श्रद्धेच्या बळावर होऊ शकतं. आज आपण असं म्हणू की समर्थांनी आपल्याला सांगितलं की काय आहे तर माझी काय आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी परी मी आहे जगती निरंतर. आणि त्या भरवशावर समर्थ भक्त असणारे आपण सगळेजण म्हणतो ना की समर्थ दासबोध रूपाने आपल्यामध्ये आहेतच. असा असा विचार करायचा की प्रत्यक्ष सहवास नसेल, प्रत्यक्ष पाहिलं नसेल, ऐकीव असेल तरीसुद्धा अ, त्या शक्तीबद्दल, त्या ज्ञानाबद्दल, त्या संतांबद्दल, त्या अवताराबद्दल आदर असणं. नुसतं समजा देहधारी असणारे सद्गुरू असतील तर त्यांचा सहवास मिळेल, त्यांच्याबद्दल आदर वाटेल, हे सगळं होईल. पण हे जे विश्वास ठेवणं आहे ते मात्र मनापासून झालं पाहिजे. ती निष्ठा असेल तर हा सगळा मार्ग भक्त भगवंताचं नातं आपल्याला नक्की कळू शकतं असं कळतं. समर्थांचंच स्मरण झालं तर आठवण होते की हा जो श्रद्धावान आहे ना तो श्रद्धावान भक्त म्हणजे समर्थसुद्धा 12 वर्ष जेव्हा त्यांनी तपश्चर्येसाठी साधनेसाठी ते राहिले त्यावेळेला करुणाष्टकं असते. त्या करुणाष्टकामध्ये अगदी तुझं वीड रामा मज कंठवेना इतकं इतकं करुणेनं त्यांनी सांगितलं की मी सगळं घरदार सोडून माझी माणसं सोडून आलो आहे आणि मला काहीतरी विशेष हे करायचं आहे. सगळ्या समाजावर असणारं संकट आहे ते दूर करायचं आहे. तर ते करताना मला तुझ्याशिवाय कोणी नाही आहे. तुझं वीड रामा माझं कंठवेना किंवा उदासीन हा काळ कोठे न कंठे की काय करू तर तूच आता मला मार्ग दाखव. अशी जी काही एक करुणा भगवंताबद्दलची जी आहे ती शब्दाशब्दात व्यक्त झालेलं गुणायका काय कैसे करावे असं ते रामाला विचारतात. असं जर आपण पाहिलं तर तसं आहे ना नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाओ पायी. अशी भगवंताबद्दलची जी निष्ठा आहे भक्ताची ती या भगवंताला अतिशय प्रिय आहे. श्रद्धाळू जो भक्त आहे तो असा काकुळतीला येऊन भगवंताला साथ घालतो आहे. भेटी लागे जीवा लागलीसे आस असं अशा साधकाच्या दृष्टीने भगवंत सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात परम आहे. त्याची प्राप्ती त्याच्या प्राप्तीशिवाय त्याला इतर काही नकोच आहे. भगवत प्राप्ती झाली पाहिजे एवढीच इच्छा आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा याच अर्थाचं सूक्त आपल्याला वाचायला मिळतं. तद अर्पिता अखिलाचाराः. अखिलाचाराः म्हणजे असं आहे की प्रत्येक सगळीच्या सगळी आचरणं सगळं जे काही त्याचं वागणं आहे सगळं काही ते भगवंताला अर्पण. मी जे जे काही कर्म करतो आहे ते सगळं भगवंताला अर्पण. ही जी त्या भक्ताची म्हणजे साधकाची भावना आहे ती साधकाची भावना भगवंताला अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून मग असा असणारा जो भगवंताचा लाडका भक्त आहे त्या दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता असं जनाबाई म्हणते की मी एकीकडे माझं कर्म करेन परंतु कर्म करीत असले तरी मी तुझंच स्मरण करेन. रामाचे अनेक भक्त आहेत. लक्ष्मणाचा विचार करता लक्ष्मण हा ज्ञानी भक्त आहे. पण हनुमान जो आहे तो हनुमान मात्र दास आहे रामाचा. त्यामुळे लक्ष्मण भगवंताला प्रिय आहेच, ज्ञानी भक्त आहे, सख्खा भाऊ आहे, सावलीसारखा आहे. त्यामुळे त्याच्या प्रेमाची तुलना करायची नाही आहे. पण विचार करायला गेलं तर हा जो ज्या भक्ती अध्यायाचा आपण विचार करतो आहे त्याचा विचार केला तर हनुमान भगवंताचा प्रिय भक्त आहे. आणि हा भक्त भगवंत याला जोडणारा जो भक्तियोग आहे हा भक्तियोग म्हणजे अमृततत्वाकडे म्हणजे मोक्षाकडे नेणारा धर्म आहे. या अर्थाने आपण या प्रिय भक्ताचा विचार करतो आहे. आणि हनुमंत दास आहे, हनुमंत रामाचा प्रिय भक्त आहे. या हनुमंत चरित्रातल्या हे दाखवणाऱ्या काही काही कथा पण आपल्याला गंमतशीर उपलब्ध आहे. त्याच्यातून तो रामाचा किती प्रिय भक्त आहे हे आपल्याला माहिती आहे. दरवर्षी आपण हनुमान जयंतीच्या दिवशी या सगळ्या कथांचं मुद्दामून स्मरण करतो की असा दास दास म्हणजे काय तो रामाचा दास आहे. तर आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, नुसती आठवण करून देते. आणि त्या स्मरणाने सुद्धा आपल्याला आनंद होतो की असं दास्यत्व ज्या भक्ताच्या स्वभावामध्ये येतं तो भगवंताला लाडका झाल्याशिवाय राहणारच नाही. आणि मग जेव्हा लंकेतलं सगळं युद्ध वगैरे संपतं आणि मग सगळेजण अयोध्येला येतात आणि हनुमंत पण बरोबर असतो, अनेक जण असतात. आणि मग तिथे अयोध्येत आल्यावर रामाबरोबर सतत हनुमंत आहेच
एक क्षणसुद्धा त्या हनुमंत रामापासून दूर राहत नाही. तो दास आहे. रामाने काही म्हणावं आणि हनुमंताने ते करावं, किंवा आधीच त्याला ते कळावं आणि त्यांनी ते आधीच करून टाकावं, अशी एकदा त्या रामाच्या आणि हनुमंताच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग एक दिवस तक्रारच करतात सगळेजण, की अहो आम्हाला ना रामाचा सहवासच मिळत नाही. आम्ही पण आता इतक्या इतक्या वर्षांनी रामाला भेटतो आहे, बघतो आहे, पण हनुमंतच सगळ्या गोष्टी करतो, सगळी कामं पण रामाची हनुमंतच करतो. अशी एक गोड तक्रार सीतेकडे येते. आणि मग सीता म्हणते, अगदी बरोबर आहे, आपण काय करूया, सकाळपासून रामाच्या संदर्भातली जी कामं आहेत करायची, ती सगळी आपण वाटून टाकूया. आणि मग झालं, सगळी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत रामाची सेवा कोणी कोणी कशी कशी करायची, त्या कामाच्या वाटणीची विभागणी झाली. हनुमंताचं नावच नाही कुठे, हनुमंताला नाही, बाकी सगळ्यांनी आपापल्या हवी असणारी कामं वाटून घेतली. आणि मग सगळ्याला आनंद झाला. चला, म्हणजे आता हनुमंताला काही कामच ठेवलं नाही. हनुमंत बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. हनुमंत यादी पाहिली हनुमंताने, म्हणायला हरकत नाही, तुम्ही सगळीजण ही कामं करा, पण ह्या यादीमध्ये एक काम राहिलं आहे. सगळ्यांनी यादी परत पाहिली. अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत राम दरबारात असू देत, राम कामकाजात असू देत, जे काही आहे त्या त्या वेळेला त्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून देणं, ते सगळं शोधून शोधून काढलेलं आहे, काहीच राहिलेलं नाही आहे. आणि मग हनुमंत म्हणतात की हो, पण रामाला जर जांभई आली तर टिचकी मी वाजवणार. आता जांभई केव्हा येईल हे काय सांगावं, दुसऱ्याला आली तरी आपल्याला येते, त्यामुळे कायमच हनुमंताला तिथे बसायला हवं. गमतीचा भाग सोडून देऊया, मुद्दा असा आहे की हा भगवंताचा दास, भगवंताचा लाडका भक्त कसा आहे, तर त्याच्यासाठी सांगितलं की तो सतत, त्याला भगवंताचं सतत सतत आहेच सानिध्य, असं आपल्याला दिसतं. याच रामकथेमध्ये आपल्याला आणखीन एक कथा दिसते की विभीषणसुद्धा रामाकडे आले. आणि जेव्हा त्याला कळलं की लक्ष्मणाला भगवंतानी आपला म्हटलं, हनुमंताला त्यांनी आपला म्हटलं, आणि मला असं प्रिय भक्त नाही म्हटलं, आणि मग थोडंसं कुठेतरी आम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहे, रामाच्या मनात माझं स्थान अजून खाली आहे, अशी एक थोडंसं दुःख विभीषणाला झालं. आणि मग आता हे कुणाला विचारावं, रामाला तर नाही डायरेक्ट विचारता येणार. आणि म्हणून वसिष्ठांना विभीषणाने विचारलं की माझी पण रामावर अत्यंत निष्ठा आहे, पण रामाला मात्र लक्ष्मण अधिक प्रिय आहे, हनुमान अधिक प्रिय आहे, असं माझ्या बाबतीत काय झालं, माझी पण तेवढीच निष्ठा आहे हो रामावर. तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की तू जेव्हा रामाकडे आलास, लंकेचं राज्य सोडलंस, रावणाला सोडलंस, रावणाने तुझा अपमान केला म्हणून तू आलास, आणि खऱ्या सत्याच्या बाजूला म्हणून तू रामाच्या चरणाशी आलास, तेव्हा तू काय म्हणाला होतास, त्यक्त्वा दारा पुत्रांश्च, म्हणजे माझी पत्नी आणि पुत्र घरदार सोडून मी तुझ्या चरणी आलो आहे. आणि ते सगळं रामाने तुला दिलं, ते सगळं लंकेचं राज्य तुला रामाने दिलं, पुन्हा तुझं सगळं प्रपंच, घरदार, राज्य सगळं तुला मिळालं, त्यामुळे जे तुला हवं होतं ते रामाने दिलं. हा आमचा हनुमान, त्याला राम म्हणजे काय, तर अगदी रत्नाचा हार दिला तरी तो रत्नाचा हार तोडतो आहे, आणि आता राम नाही म्हणून फेकून देतो आहे, असा हा आहे. त्यांनी हृदय फाडलं, छाती फाडली, तर सगळ्यांना रामाचं दर्शन त्याच्या हृदयामध्ये झालं, असा हा हनुमंत आहे. त्यामुळे त्याची तुलना नाही होऊ शकत. आपण जसं म्हणतो तसाच भगवंत सगळं आपल्याला देतो, अशा अर्थाने जर विचार केला तर हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे, तो अखंड त्याचं सानिध्य, भगवंताचं सानिध्य त्याला आहेच आहे. भगवंत अर्जुनाला अनेकदा सांगतात ह्या अध्यायात पण, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये तर आपण अनेकदा हा शब्द ऐकला आहे की मी तुला हे सगळं सांगतो आहे ना, ते तू लक्ष देऊन ऐकतो आहेस, म्हणून मला तू लाडका आहेस. कारण मी सांगतो आहे ते खरं तर श्रोता महत्त्वाचा असतोच, आणि इथे तर अर्जुन हा भगवंताचा प्रिय भक्त आहे, हे अनेकदा भगवंतानी स्वतःच सांगून टाकलेलं आहे. आणि मी हे तुला सगळं सांगतो आहे, कोण तू अवधान देतो आहेस, तू लक्ष देऊन ऐकतो आहेस म्हणून. आणि श्रोत्याचा आणि वक्त्याचा विचार केला तर श्रोता महत्त्वाचा आहेच. समर्थांनी तर श्रोत्यांचं स्तवनच केलं आहे, सुरुवातीलाच केलं आहे की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, असंच म्हटलेलं आहे. आणि मग असं असल्यामुळे जगदीश मूर्ती असणाऱ्या श्रोत्यांपुढे हा वक्ता स्वतःकडे कमी पण घेतो आहे, तिथे माझी व्युत्पत्ती किती असं म्हटलं आहे, म्हणजे इतकं स्वतःकडे कमी पण घेतलं आहे. इतकं नाही, नुसतं काय तर बुद्धिहीन, अल्पमती, आणि पुन्हा मी तुमच्याशी सलगी करतो आहे.
असंही म्हटलं आहे. त्यामुळे वक्ता आणि श्रोता यांचं नातं विचारात घेतलं तर श्रोत्याला खूप मोठेपण दिलेलं आहे. माऊलींनी पण अनेकदा दिलेलं आहे. मी काय सांगतोय तिथे लक्ष द्या, अवधान द्या असं सांगितलेलं आहे. तर ते अवधान ऐकले दिजे तरी सर्व सुखाशी पात्र होईजे. लक्ष देऊन जर ऐकलं तर सर्व प्रकारची सुखं तुम्हाला प्राप्त होतील. श्रवण केलियाचे फळं क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मुळं एकसरा असं समर्थाने पण आपल्याला सांगितलं. नीट लक्ष देऊन ऐकलं तर सगळे मनातले संशय दूर होतील. पण लक्ष देऊन अवधान देऊन ऐकायला पाहिजे. श्रोत्यांकडे म्हणजे वक्ता जो असतो ना त्या वक्त्याला श्रोत्यांना कळलं आहे की नाही हे बघून पण कळतं. आता अलीकडे आपण सगळं ऑनलाईन घेतो, आपल्याला श्रोते सगळे दिसत नाहीत. आपण कल्पनेने हे आपण सांगतो आहे ते श्रोत्यांना ऐकू आलं आहे, श्रोत्यांना कळलं आहे, श्रोत्यांना पटलं आहे असं घेतो. इथे आपल्याला भगवंत म्हणतो की आम्हाला बघून कळतं श्रोत्यांकडे की आपलं बोलणं त्याला पटलं आहे की नाही, तो तसं आपण सांगतो आहे तसं आचरण करेल की नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात आणि अर्जुन अगदी सगळं मनापासून ऐकतो आणि तसं तसं भगवंत सांगतो आहे तसं आचरण करतो आहे. आणि असं आचरण करणारा स्वाभाविकच भगवंताला अतिशय प्रिय होतो असं त्याचं म्हणणं. खरं आहे ऐकण्याविषयी ना मनामध्ये श्रद्धा हवी. श्रद्धेनं जे ऐकलेलं असतं, मनापासून श्रद्धेनं ऐकलेलं असतं ते टिकावं पण लागतं. म्हणजे आधी नीटपणानं ऐकावं लागतं, ऐकलेलं ते टिकावं लागतं म्हणजे लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे सोडून द्यायचं नाही. आपले 2 कान दिलेत भगवंतानी तर एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असं नाही करायचं. आधी मनापासून ऐकायचं, काळजीपूर्वक ऐकायचं, अवधान देऊन ऐकायचं, ते साठवायचं. काय आपण ऐकलं ते साठवायचं आणि मग तिसरी पायरी त्याची असं आहे की त्याचं प्रत्यक्ष कृती पण करायची, आचरणात पण आणायचं. या तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. खरं तर ह्या तिन्ही गोष्टी या एकापेक्षा एक कठीण आहेत. आधी ऐकणं, अवधान देऊन ऐकणं. आता तर तुम्ही आम्ही ऐकतो आणि मग माझं नाव लक्षातच राहत नाही, काल सांगितलं हो असं म्हणतो. त्यामुळे पहिली पायरीच आपल्या दृष्टीने किती अवघड आहे. ऐकणं, मनापासून ऐकणं ही पहिली पायरी आहे. अवधान देऊन ऐकणं, ते लक्षात ठेवणं, या पायरीवरच आपण सगळेजण अडकतो. थोडं असं पण असतं की काही गोष्टी ज्या असतात ना म्हणजे आपण ऐकतो त्या काही गोष्टी थोड्या अवघड असतात. शास्त्र जे असतं, विषय काही अवघड असतात आणि त्यामुळे ते आपण ऐकलेलं असतं ते आपल्याला अवधान देऊन ऐकलेलं असतं पण तरी ते आपल्या लक्षात नाही. किंवा काही वक्ते जे असतात ना ते जरा थोडं बोजड बोलतात, तत्त्वज्ञान फिलॉसॉफी बोलतात आणि मग ते म्हणतं तेवढ्यापुरतं ते आपल्याला कळतं पण ते नंतर आपल्याला समजत नाही. त्यामुळे वक्त्याचं बोलणं जड असणं किंवा विषय थोडासा अवघड असणं हे सगळं सोपं करून जर सांगितलं ना तर मग म्हणजे आता आपल्याला असा अनुभव येतो की आपण अनेकांशी जेव्हा ऐकतो ते आपण म्हणतो आपल्याला ना थोडं सोप्या भाषेतलं सांगितलं ना. मला पण माझ्या मैत्रिणी म्हणतात की मीरा ते माया ब्रह्म आलं ना की आम्हाला थोडं बोजड होतं बाई, अशा गोष्टी बिष्टी तू सांगतेस ना तेव्हा मात्र आम्हाला जरा आवडतं असं होतंच. बरं नुसतं जे की पुस्तकं भारंभार आपण घेऊ शकतो नाही अशातला भाग नाही, पण पुस्तकं वाचून सगळं कळत नाही. कोणीतरी सांगायचं आणि आपण ऐकायचं असं आपल्याला लागतं. म्हणजे विषय थोडा मुळात अवघड असतो किंवा वक्त्याचं बोलणं थोडं आहे तर ते आपल्याला ऐकण्याचं आणि ते साठवण्यासाठी प्रयत्न पण करावा लागतो. म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. जे काही म्हणजे पूर्वी कसं होतं फक्त त्या कीर्तन प्रवचनातून वक्ता जे सांगेल ते ऐकणं एवढा एकच मार्ग होता. आता आपण किती विज्ञानाने शोध लावल्यामुळे आपण लगेच पॉज करतो आणि परत थोडंसं मागे जातो, पुन्हा सगळं ऐकू शकतो. म्हणजे आपल्याला ती एक सुविधा प्राप्त झालेली आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकून ते साठवण्यासाठी जी दुसरी पायरी आहे त्या पायरीला आपण निश्चितच सहजपणानं सामोरं जाऊ शकतो की आपल्याला जे ऐकायचं आहे ते आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकतो. म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची जी काही शक्ती आहे ती आपलं सामर्थ्य शक्ती वाढू शकते. कारण आपण ते ग्रहण करण्यासाठी पुन्हा पुन्हा या सुविधेचा वापर करतो. म्हणजे थोडं असं आहे की तो विषय जरा अवघड वाटतो किंवा वक्त्याचं बोलणं अशात शिरायचं नाही. आपली पण थोडी क्षमता हळूहळू वाढवायची. पुन्हा पुन्हा ऐकून, पुन्हा पुन्हा चिंतन मनन करून. जसं असतं ना की लहान वयामध्ये समजा रामाच्या गोष्टी सांगतो आहे, तर रामकथा सांगताना बालवयातल्या रामाच्या कथा सांगायच्या. कारण त्याची क्षमता जी आहे त्याप्रमाणे. पण क्षमता हळूहळू वाढवून वाढवून मग राम प्रत्येक वेळेला कसं त्याचं आचरण होतं त्या आचरणाकडे आपण त्याला न्यायचं
असं हळूहळू आपली क्षमता वाढवणं हे पण आपल्या भक्ताचं खरं म्हणजे काम आहे. म्हणजे हळूहळू समजायला लागेल. मग जे आपण म्हणतो आहे की वक्त्याचं बोलणं जरा जड वाटतं किंवा विषय तो जड वाटतं असं होणार नाही. हळूहळू या विषयाची आपल्याला गोडी लागेल, ओढ लागेल आणि आपण ते करू. वाढेल आपली आवड, आपली क्षमता वाढवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरयुक्त श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेनं माणूस या सगळ्या पायऱ्या पार करू शकतो. श्रद्धा असेल तर माणूस ते ऐकतो, पुन्हा पुन्हा ऐकतो, ते मनन करतो, साठवतो, टिकवतो आणि मग त्याचं आचरण पण त्याच्याकडून सहज होतं असं आपल्याला दिसेल. म्हणजे थोडक्यात जे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचं चिंतन मनन करणं आणि श्रद्धेनं करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतो श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणजे आधी जरी असा हा अज्ञानी भक्त असला, विषय जड आहे म्हणत असला, काय वक्ता सांगतोय, संत सांगतायत, सद्गुरू सांगतायत ते नीट कळत नाही असं म्हणत असला, तरीसुद्धा केवळ श्रद्धेच्या बळावर त्याचं सामर्थ्य वाढतं आणि तो ज्ञानी भक्त होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवंत सांगतात. ही जी काही श्रद्धेची तळमळ आहे ना, ती तळमळ वाढली की मग स्वाभाविकच आपल्या सगळ्या इंद्रियांवर पण नियंत्रण येतं. आपल्या विकारांवर नियंत्रण येतं. आपल्या ह्या 8 श्लोकांमध्ये जे काही लाडक्या भक्ताचे गुण सांगितलेले आहेत ते सगळे गुण आत्मसात करता येतात. शुद्ध आचरण करता येतं. आत्ता जसं आपण म्हटलं 3 पायऱ्या, ऐकायचं, टिकवायचं आणि आचरण करायचं. ते आचरण करण्याची पायरी पण आपल्याला जमायला लागते. सारखं स्वतःवर लक्ष मात्र ठेवायला लागतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी करतो आहे ते बरोबर करतो आहे ना, कुठे आपल्या वृत्तीत पालट तर होत नाही ना, कुठे आपण चुकत तर नाही आहेत ना, असं. म्हणजे तुकाराम म्हणाला रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग, तसं स्वतःवरच स्वतः लक्ष ठेवायला लागतं की आपण जसं वाचतो आहे, जसं चिंतन करतो आहे, जसं तसं आचरण होतं आहे ना, का आपण बोलतो आहे एक आणि वागतो आहे दुसरं, तर असं स्वतःवर लक्ष ठेवणं ही फार मोठी रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग असं सावध आपल्याला राहावं लागतं. आणि हे सगळ्या संतांनी आपल्यावर केले. काय वानू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती असं म्हटलं महाराजांनी. म्हणजे निरंतर कायम आपण आपल्यावर लक्ष ठेवायचं असं स्वतःसाठी म्हणतो आहे, पण संत आपल्याकडे लक्ष ठेवतात. ते निरंतर आपल्याला जागृत ठेवतात, सारखं हे करतात. केवढे उपकार आहेत संतांचे आपल्यावर की ते आपल्याला आपल्याकडे लक्ष ठेवायला सांगतात आणि जे चुकतं आहे तिथे बरोबर आपल्याला ती चूक दुरुस्त करायला पण सांगतात, सावध ठेवतात आपल्याला संत. आणि स्वाभाविकच त्यांचे ग्रंथ, आता मगाशी मी म्हटलं तसं की प्रत्यक्ष जरी संतांचा सहवास असतात, प्रत्यक्ष जरी समर्थांचा आपल्याला सहवास नाही, तर सद्ग्रंथ त्यांचा ग्रंथ हे आपल्याला सावध करत असतात, मार्गदर्शक ठरत असतात. आणि म्हणून सगळ्या संतांच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला कळतं की जसं समर्थांचं दासबोध हे त्यांचं स्वतःचं रूप आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं, किंवा भगवद्गीता हे कृष्णाचं मूर्तिमंत रूप आहे. प्रत्यक्ष भगवंत म्हणजे भगवद्गीताच. भगवद्गीतेचं पठण केलं, भगवद्गीतेचं स्मरण केलं, भगवद्गीतेचं चिंतन केलं की भगवंतच भेटल्याचं आपल्याला समाधान होतं. किंवा ज्ञानेश्वरी हे माऊलींचं आपल्या मूर्तिमंत रूप आहे. म्हणजे या गीतेच्या, दासबोधाच्या, ज्ञानेश्वरीच्या सहवासात राहणं म्हणजे जणू काही ह्या भगवंताच्या स्मरणात राहणं आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला फक्त क्रम सांगितला की आधी श्रद्धा हवी, त्या श्रद्धेबरोबर ती टिकायला पण हवी आणि त्याप्रमाणे आपलं आचरण पण व्हायला हवं, हा क्रम सांगितला. आणि या अर्थाने भगवंताचा लाडका भक्त हा असा असतो सांगितलं. जसं माऊली एक उदाहरण देतात की उत्तम शेत असतं, उत्तम बी असतं, असं सगळं उत्तम उत्तम असलं की पीक चांगलं येतं. म्हणजे 16 आणि पीक, शेतकऱ्याला विचार काय त्याचं नाही, यंदा अगदी 16 आणि पीक, कारण सगळं छानच झालं, बियाणं छान होतं, पाऊस छान पडला आहे, योग्य वेळी शेताची निगा सगळी राखलेली आहे, अगदी यंदा 16 आणि पीक असं तो म्हणतो. म्हणजे दर्जेदार उत्तम पीक यायला, अधिकाधिक पीक यायला, अनंत पण आपण पृथ्वीचं वर्णन करतो ना की एक दाणा टाकला की ते 1000 दाणे देते, असं सगळं व्हायला ते सुक्षेत्र असलं पाहिजे. मेहनत केली की चांगलं पीक मिळतंच. तसं आपलं आचरण केलं, प्रयत्न केले, मेहनत केली की आपल्याला भक्ती आपली फलद्रूप होते. श्रद्धेनं आपण भगवंत सांगतोय तसं आचरण केलं, भगवंताचे लाडके भक्त आपण हो, असा त्याचा अर्थ. परमश्रेष्ठ अत्यंत प्रेम करणारा असा भगवंत आहे. या भक्ताच्या प्रेमाने भगवंत पण वेडा होतो. म्हणजे खरं तर भगवंताच्या प्रेमाने भक्त वेडा होणं हे बरोबर आहे, पण आता तर आपण असं पाहतो
की असा जर लाडका भगवंताचा भक्त असेल ना, तर या भक्ताच्या प्रेमात भगवंत पण अडकतो असं आपल्याला दिसेल. तोच वेडा होऊन जातो. अर्जुनाच्या बाबतीत तर आपल्याला दिसतंच आहे. अर्जुनाने त्या भगवंताला ना अगदी खरं तर आपल्या मुठीतच ठेवलेलं आहे. तो इतक्यांदा म्हणतो की तू माझा लाडका आहेस, तू माझा लाडका आहेस. त्यांनी तर धर्मराज युधिष्ठिराला सांगून टाकलं होतं की तू त्याची काळजीच करू नको. तुम्ही पण सगळे माझे भाऊ आहात, पण तो माझा लाडका भाऊ आहे. तर त्याला मी त्याचं मी कायम त्याच्या सुरक्षिततेचा नक्कीच विचार करीन, तू काळजी करू नको, असं धर्मराजाला पण भगवंतांनी सांगितलेलं होतं. अशा अर्जुनाच्या बाबतीत विचार केला तर अर्जुन त्या भगवंताला काहीही बोलतो आहे. त्याची सगळी म्हणजे अर्जुनाची सगळी कामं भगवंत करतो आहे. अर्जुन त्याला सांगतो आहे रथ मध्यावर आण. लगेच त्याचा रथ मध्यावर आणला जातो आहे. भगवंतच जणू काही अर्जुनाचा सेवक असल्यासारखं सगळं काम करतो आहे. तसं भगवंताला या भक्ताची सवय लागते. त्याचा हा लाडका भक्त आहे ना, त्या लाडक्या भक्तासाठी सगळं करावं अशी भगवंताला पण एक सवय लावली. विलक्षण ओढ या भगवंतालाच लागते. आणि म्हणून भगवंताने का अर्जुनाचा घोड्यांना असा चंदी देतो आहे, त्याचा खरारा करतो आहे, त्यांचे जखमा असतील तर त्या धुतो आहे, शुश्रूषा करतो आहे. सगळं अर्जुनासाठी भगवंत सगळी कामं करतो आहे असं दिसतं आपल्याला. म्हणजे एरवीच जनीचं दळण भगवंत दळायला लागतो आहे, त्या नाथांच्या घरी पाणी भगवंत भरतो आहे, कोणाच्या गोवऱ्या थापतो आहे, काय काय करतो आहे, कोणाचा मळा लागतो आहे सावता मळ्याचा. असा जर भक्त भेटला तर त्यासाठी भगवंताला काय करू आणि काय नाही असं होऊन जातं. बेचैन होतं भगवंत असा त्याचा अर्थ. गोपींबद्दल बोलताना श्रीकृष्ण चरित्रामध्ये आपल्याला गोष्टी दिसतात की तो मुळी भगवंत म्हणतो माझं मन गोकुळातच आहे. मी सगळीकडे वावरत जरी असलो, इकडे असलो तरी मन कुठे आहे तर त्या गोपींकडे गोकुळातच आहे. असं या भगवंताचं भक्ताबद्दलचं प्रेम असतं. सगळं तो भगवंत भक्तासाठी करतो. शरण आलेल्याचा, श्रद्धाळू असणाऱ्या भक्तांचा भगवंत जणू काही सतत रक्षण करत असतो. काहीच त्याला कमी पडू देत नाही असं होतं. अखेरचा श्लोक आहे मगाशी मी म्हटलं. एका अर्थाने हा जो 20 श्लोकांचा अध्याय आहे, भक्तीचा अध्याय आहे, त्याचा हा उपसंहारच आहे. 8 श्लोकांमध्ये म्हणजे आधीच एक तर भक्तीचा अध्याय, त्यात छोटा अध्याय आणि त्या छोट्या अध्यायामध्ये हा असा महत्त्वाचा विषय भगवंतांनी सांगितला. ये तू धर्म्यामृतमिदं म्हटलं आहे. म्हणजे अत्यंत धर्म्य म्हणजे धर्माला धरून असणारं, धर्माच्या नियमात बसणारं. अमृत म्हणजे अत्यंत कल्याणकारक, हितकारक, आवडणारं, असं ज्याला आपण श्रेयस आणि प्रेयस दोन्ही म्हणतात. आवडणारं पण आणि कल्याण करणारं पण, असा हा भक्तियोग आहे. आवडणारा पण आहे आणि श्रेयस्कर पण आणि प्रेयस पण आहे, दोन्ही आहे. आणि यथोक्तम परिपासते, जसं सांगितलं आहे तसं आचरणात आणायचं. त्याला काही दुसरा पर्याय नाही. पूर्ण श्रद्धेनं आचरण करणारा हा भक्त मला प्रिय आहे असा स्पष्ट निर्देश भगवंतांनी या 20व्या श्लोकात केला आहे. म्हटलं तर भक्तियोग सोपा आहे असं वाटेल. भगवंताला प्रिय होणं, एक श्रद्धा ठेवली की आपण भगवंताला प्रिय होऊ असं सोपं वाटेल. परंतु थोडं आपण आत शिरलो या भक्तीच्या, श्रद्धेच्या, निष्ठेच्या मार्गामध्ये की आपल्याला कळतं की हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. इतकी श्रद्धा म्हणजे मी मगाशी म्हटलं की नारायणा छाती उडाली असं म्हणता क्षणी खाली एवढी मोठी दरी आहे, आपलं काय होईल याचा क्षणभर पण विचार मनात आला नाही आणि ती छाती तो पकडण्यासाठी गेला. अशा प्रकारचं जे काही आहे, इतकी निष्ठा असणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपल्याला या 20 श्लोकांमध्ये असणाऱ्या भक्तीचा, श्रद्धेचा विचार केला तर असं वाटेल की अरे वा, हे जवळ सोपं आहे. या ज्ञानाविनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा तर इतकी काही भक्ती सोपी नाही आहे. पंढरपुरामध्ये फुकट मोक्ष मिळतो असं म्हणणारे तुकाराम महाराज, भक्ती तो कठीण सुळावरची पोळी असं म्हणतात. इतकी काही भक्ती सोपी नाही आहे. आणि पुढे म्हणतात निवडे तो बळी विरळा जाणे. आणि म्हणून त्या भक्तीचा हे घेणं सगळ्यांना जमत नाही. फार थोड्याने गोष्ट ते संतानाची जमू शकते अशा प्रकारचं आहे.
आता आपण जो हा संबंध 12व्या अध्यायाचा जो विचार केला, तर आता शेवटच्या 8 श्लोकांमध्ये आपण भगवंत स मे प्रिया, स मे प्रिया, तो भक्त मला प्रिय आहे, तो भक्त मला प्रिय आहे, अशा सगळ्या श्लोकांचा अभ्यास केला. पण 2 गोष्टी आपण ह्या अध्यायामध्ये पाहिल्या. एक म्हणजे सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. म्हणजे सगुण भक्ती जी आहे ती वरून दिसते आणि हृदयातून आतमध्ये जी असते ती निर्गुण भक्ती असते. आणि या दोन्ही भक्तींचा, ही 2 भक्तीची जी रूपं आहेत त्याचा आपण विचार करायचा आहे. असं आहे की जसं 2 पाय आहेत आपल्याला, समजा तीर्थयात्रा करायची आहे तर दोन्ही चरण आहेत, सेवा करायची आहे तर दोन्ही हात पाहिजे, उपासना करायची आहे तर सगळी ही जी इंद्रिय आहेत ती आपल्याला सगळी लागतात. ही सगुण भक्तीची गोष्ट झाली. अगदी बरोबर आहे. जसं भगवंताच्या चरणी आपण आपली दृष्टी ठेवतो तर 2 डोळे आहेत, कान आपल्याला 2 आहेत, तुझी चरित्र ऐकायचे आहेत तर श्रवणेंद्रिय आपली आहेत, तुझं गीत गायचं आहे तर वाणीच्या द्वारे आपण, ही सगळी जी काही सगुण भक्तीची गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. आणि असं सगळ्या ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रियाला जर आपण असं सवय लावली या सगळ्या गोष्टीची, की भगवंताचे गुण ऐकायचे, भगवंतालाच बघायचं, भगवंताचंच श्रवण करायचं, अशा सगळ्या इंद्रियाला जर आपण सवय लावली, दुसरा भावच नाही, तर मग स्वाभाविकच हा सगळा विश्वभाव सुरुवात जी आपण केली, विश्वाची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, हे कायमस्वरूपी मनामध्ये हा विश्वभाव येईल, सर्वानुभूती भगवंत हा भाव येईल आणि तो आपल्या अंतकाळापर्यंत टिकवायचा आहे. नुसता मनात आणायचा आहे असं नाही, तर तो आचरणात आणायचा आहे, म्हणजे त्या विचाराला धक्का पण बसता कामा नये. असा सगळा विचार आपण ह्या 12व्या अध्यायात केला आहे. दरवेळेस आपण अध्याय संपताना माझ्या काकांनी ह्या 18 अध्यायावरती केलेल्या कविता आहेत, त्या कवितांमध्ये एक कविता नेहमी वाचतो. आजची जी कविता आहे ती कविता मी काही गाणारी नाही, म्हणजे संगीतातलं ज्ञान मला नाही, पण तरीही मोह आवरत नाही आहे. तर ही कविता मात्र मी वाचणार नाही आहे, तर आपल्याला माहीत असणाऱ्या चालीतली ही कविता आहे आणि म्हणून प्रयत्न करणार आहे. गाणं आहे आपल्याला माहिती आहे, कोण आवडे अधिक तुला, आणि मुलाला विचारतात तुला आई आवडते का बाबा आवडतात. त्या चालीवर काकांनी केलं आहे. ह्या 12व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला विचारतोय, सांग मला रे सांग मला, योगी आणि भक्त यातुनी कोण आवडे अधिक तुला, सांग मला रे सांग मला. आणि मग आता कृष्ण या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे. पहिल्या कडव्यामध्ये हा कृष्ण अर्जुनाला सांगतोय, द्वेष न करीती कधी कोणाचा, मैत्री ज्यांची सर्वांना, तृप्तच असती सदा सर्वदा, आवडती ते अधिक मला. की जे कुणाचाही द्वेष करत नाही, सगळ्यांशी ज्यांची मैत्री असते आणि सदा सर्वदा जे तृप्त समाधानी असतात ते मला आवडतात. दुसऱ्या श्लोकामध्ये, संयम ठेवून मनावरी त्या, हर्ष शोक तो नसे जया, निर्मळ असती मने जयांची, आवडती ते अधिक मला. दुसऱ्या कडव्यात म्हणतात, ज्यांच्या मनावर ज्यांचा संयम आहे आणि सुख आणि दुःख, हर्ष आणि शोक यांच्याकडे एकाच दृष्टीने जे पाहू शकतात, इतकं अंतःकरण ज्यांचं निर्मळ आहे ते मला आवडतात. तिसऱ्या कडव्यामध्ये भगवंत सांगतोय अर्जुनाला की मला कोण आवडतं सांगू, राग न येई कधी कोणाचा, संतापाचा वीट जया, स्पृहा कशाची नसे जया, आवडती ते भक्त मला. मला कुठले भक्त आवडतात, कधीच कुणावर रागवत नाहीत, कधीच त्यांना संताप कशाचा, त्यांना संतापाचा वीटच आहे, संताप कधीच त्यांना येत नाही आणि त्यांना कशाचीही स्पृहा नाही आहे, हे हवं आहे ते हवं आहे असं कधीच वाटत नाही. असे जे भक्त आहेत ना ते मला अर्जुना आवडतात. सर्व व्यापित्या जाणून मजला, विश्वहिती जे रमती सदा, इंद्रियांस जे सहज जिंकती, आवडती ते अधिक मला. भगवंत सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहेच आहे, हे जे जाणतात आणि असे जाणणारे जे आहेत आणि सगळ्या विश्वाचं हित पाहतात, सगळ्यांचं कल्याण पाहण्यामध्ये ते रमतात, असे जे सगळे भक्त आहेत आणि ज्यांनी इंद्रियांना जिंकलं आहे, आता आपण पाहिलं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळी भगवंताला लावलेली आहेत, असे भक्त मला आवडतात. चित्त रोवनी माझ्या ठाई, ध्यास घेऊनी भक्तीचा, सर्व अर्पिती कर्मे मजला, आवडती ते भक्त मला.
आणि अखेरच्या कडव्यात म्हणतात की ज्यांचं चित्त माझ्याशी लागलं आहे, ज्यांनी भक्तीचा ध्यास घेतलेला आहे, भगवंताखेरीज दुसरा विषय त्याला नाही आहे, सगळी कर्म त्यांनी मला अर्पण केलेली आहे, असा जो भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. असं प्रिय भक्त आपण व्हावं अशी मनाशी इच्छा करूया आणि पुन्हा पुन्हा 12वा अध्याय वाचूया अशी भगवंताची चरणी प्रार्थना करून आपण सगळे भगवंताचे लाडके होऊया आणि आज इथेच थांबूया. धन्यवाद.